पण आता अशा ठिकाणी चाललो हे जिथं दत्त मंदिर आहे बरं का, आणि जे दत्त मंदिरामध्ये ना भुयार वगैरे बरं का, अशा ठिकाणी चाललो आता तुम्हाला घेऊन बघू. आणि बराच अडचणीचा रोड आहे मित्रांनो. मित्रांनो अजून बरंच लांब जायचं बरं का आपल्याला, आणि असं जंगलाच्या रोडनं आपण चाललोय आणि बऱ्याच ठिकाणी जायचं. मित्रांनो हे सोयाबीन वगैरे धरायचं बरं का मित्रांनो, आणि बरेच चांगले असे बंगले मित्रांनो या रोडला, आणि पूर्ण कॉन्क्रिटीकरण वगैरे केलेलं आहे. इथून तिथून बघू शकता तुम्ही नाही का, आणि बऱ्याच ठिकाणी. आणि गाडीचा स्पीड पण वगैरे चांगला पळवतो मित्रांनो. पण इकडे ना मित्रांनो रानडुकरं वगैरे जे पाळलेलं कुत्रे वगैरे या साईडला जास्त दिसतात. आणि समोरच्याच साईडला मित्रांनो थोड्या अंतरावर ना रेल्वे स्टेशन आहे बरं का. जसं रेल्वे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि असा बराच मोठा प्रवास आहे मित्रांनो, अजून बरंच लांब जायचं आहे आपल्याला. व्हिडिओ थोडासा मोठा होणार तर त्या विषयाने, पण ते जिथं ते भुयार वगैरे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो मित्रांनो. आणि असं सगळ्या साईडला असं जंगल वगैरे मित्रांनो. हे शेत आहे बरं का मित्रांनो आजूबाजू लोकांचे. काही द्राक्ष बाग असतील, काही वेल पिकं असतील, म्हणजे कारले गिलके असे बरेच पिकं वगैरे या साईडला. आणि आमचं स्पीड थोडं जास्तच होतं मित्रांनो, कारण रस्ता जितका भारी होता ना, म्हणजे तुम्ही गाडी किती पळवली तरी काय अडचण नाही मित्रांनो. आणि बरेच असे बंगले वगैरे या साईडला होते. अजून बरंच पुढं जायचं आपल्याला. चला आपण चालत राहू, आणि बरंच आम्ही पड्यावर हे ना मित्रांनो गहू काढायचं मशीन. मी पण कसं बनवलेलं आहे, रस्ता आहे का पोल आहे काहीच कळायलाच मार्ग नाही बरं का मित्रांनो. हे बघा एकदम लीक आहे मित्रांनो बरं का. त्या साईडनं रेल्वे लाईनचं बहुतेक काहीतरी बरं का मित्रांनो. आणि पाणी पण कसं वाढतंय मित्रांनो, बघा इकडच्या समोरच्या साईडला काय काहीच माहित नाही मित्रांनो. सगळं शेवाळ वगैरे हल्लंय, पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो बरं का, एकदम शेवाळलेलं आहे सगळं. चला इथं काय जास्त वेळ थांबायचं नाही आपल्याला. द्राक्ष बाग आहे बरं का, छाटणी केली आता, आणि 4-5 महिन्यांना फळ वगैरे पण लागेल बरं का मित्रांनो. आणि ते पुढे ते पावडर वगैरे स्प्रे मारवाल त्या समोरच्या साईडला. असं थोडं दाखवत चाललं मित्रांनो तुम्हाला. चला आपल्याला बरंच लांब जायचं आहे अजून. आणि इथून आता थोडंसं अंतर राहिलं मित्रांनो, आणि इथून टर्न मारायचं आहे आता आपल्याला नाही का. गाडी या साईडला वळवायची, आणि तिकडं पण थोडासा कच्चाच रोड आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आता काय मोबाईल वगैरे चालवता येणार नाही. त्या पद्धतीनं आता आपण पुढं जाऊ. इथून थोडंसं अंतर राहिलं. मित्रांनो हे फुलं जर तुम्ही कधी बघितले असेल ना लहानपणी वगैरे, तर कमेंट करून सांगा बरं का नक्की. चला अजून भरपूर पुढं जायचं आता आपल्याला. आणि हा पाटाने रस्ता पण येतो बरं का मित्रांनो. पण पाटाला पाणी वगैरे काही नव्हतं, आणि 2 बैल वगैरे बांधलेले होते इथं. हे नाडे वगैरे पडले होते, दोऱ्या वगैरे पडलं होतं मित्रांनो. बैल वगैरे चारा वगैरे खात होता. आम्ही थांबलो असतो व्हिडिओ काढायला, पण मित्रांनो काय बैल वगैरे मारतो वगैरे, त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढला नाही. चला अजून आता आपल्याला निघायचाच वेळ झाला मित्रांनो. आणि जे भुयारे वगैरे आहे ते तुम्हाला थोडासा रस्ता चुकलो आम्ही, पण हे बाय या पाटाने आता आलोय आम्ही असं. आणि आता या रस्त्यानं सरळ पुढं जायचं आता. हे ना कुत्रं इकडून आलं, आम्हाला वाटलं बिबटाच आला का काय, लय घाबरलो बरं का. हे जे आहे ना मित्रांनो, हे शेवग्याच्या शेंगांच्या लाकड्या बरं का मित्रांनो. म्हणजे झाडं आहे ते, काही दिवसांनी मोठे होतील अजून. हा सदरचा परिसर आहे मित्रांनो, सगळ्या कारल्याचा बरं का. हे जेवढं पण तुम्हाला दिसतं ना मित्रांनो इथून असं, हा सगळा कारल्याचा एरिया आहे मित्रांनो. सगळे असं एकसारखे लावलेले मित्रांनो, म्हणजे त्या टोकापासून तर पूर्ण असे इथपर्यंत आहे. साधारण 10-15 एकरचे कारले असतील. हे बघा इथून तिथून असे कारले लावले मित्रांनो. चला मित्रांनो बरंच पुढं जायचं आपल्याला. त्याची लागवड बघा कशी मित्रांनो. एक माणूस चालत जायला एवढी जागा सोडलेली त्यांनी डायरेक्टली आतमध्ये.
हे द्राक्ष बाग आहे बरं का मित्र, म्हणजे द्राक्ष बाग होता पहिला आणि अँगल वगैरे त्यांनी काही काढले नाही त्याच्यातून आणि द्राक्ष बाग तोडून टाकला असेल आणि लगे ऊस केला असेल. म्हणजे कटावरतीच ऊस लावलेला आहे मित्रांनो. ते बोंद्याला ना मित्रांनो ऊस पानं कसे लागलेले, म्हणजे जो एक टिपरू लावला असेल ना त्याला किती 3 3 6 12 कांड्या येतात डायरेक्टली. मित्रांनो ऊसाची लागवड पा कशी केली इथं हे बघा. कसली तरी शेती लागली आम्हाला. हे बघा कसले झाड आहे काय माहीत नाही, एकदम बारीक बारीक झाड आहे ते आणि शेपू सारखं दिसतं बरं का मित्रांनो. शेपूच्या बियाण्यासारखं असा पूर्ण एरिया बघा. इकडे समोरच बजरंग बलींचं मंदिर आहे मित्रांनो. आणि 1000 सच्चिदानंद ब्रह्मचारी महाराज 1992 मध्ये संपन्न केलं मित्रांनो. एक मंदिर आहे बजरंग बलीचं, आपलं मारुती रायाचं मंदिर आहे. समोर दुसरं शनी महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो. नीलांजन समाभास रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तन सबूतम तमो नमामि शनेश्वरम. ओम शम शनेश्वराय. चालू आहे का बंद आहे हो? जय बाबाजी. भुयार चालू का बंद आहे? भुयार होतं नाही तर त्याच्यात पाणी आहे का आता? पॅक करून टाकलं पूर्ण. मित्रांनो हा जो दरवाजा आहे ना हा भुयार आहे बरं का मित्रांनो. त्याला आता आपल्याला थोडंसं आतमध्ये उघडलं तर बघू. थोडासा प्रयत्न करू आपण. बापरे एकदमच अंधार आहे मित्रांनो. मध्ये खूपच अंधार आहे. तर झाडू वगैरे ना झाडून ना पण त्या आतमध्ये जायचं तर आहे. तर
मित्रांनो स्वच्छ करून आता आपण आहे ना थोडंसं आतमध्ये जायचा प्रयत्न करू. मध्ये झाडं भरपूर आहे मित्रांनो. आणि आतमध्ये जायचं मित्रांनो झाडं खूप आहे. थोडासा प्रयत्न करू आपण. खूप खोल आहे बरं का मित्रांनो. म्हणजे इकडच्या साईडने जर गेलं ना तिकडच्या समोरच्या साईडला निघतं माणूस डायरेक्टली. आतमध्ये कचरा वगैरे भरपूर झाला आहे. आणि प्राणी पण मित्रांनो बघा. एकदम मोठा मित्रांनो बरं का. खूप खोल आहे थोडं. आणि ताप पण खूप लागले मित्रांनो. आणि नाही थोडंसं आलं तर काय माहिती का अडचण खूप आहे. आणि सगळं असं जाळं वगैरे लागलं त्याला. आणि वरती दत्त महाराजांचं स्थान आहे. आणि असं मित्रांनो खाली एकदमच खोल आहे. म्हणजे कॅमेरा पण पोहोचत नाही बरं का मित्रांनो. हे दत्त महाराजांचं स्थान आहे मित्रांनो. एकदम जेवढं आम्हाला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही जर मागं जर पाहिलं ना हे बघा एवढ्या जागेतून आता मी आलोय. दम पण खूप लागला मित्रांनो. एवढी छोटी जागा आहे. आणि इकडनं जर पाहिलं तुम्ही तर त्याला झाडं वगैरे खूप लागली मित्रांनो. हे फक्त आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला दाखवायचा होता. आणि खाली किती खोल आहे. भरपूर खोल आहे मित्रांनो अजून खाली. हे बघा अशा जुन्या पायऱ्या आहे. कारण आम्ही लहानपणी इकडे आलो होतो बरं का मित्रांनो. खूप लहान होतो. म्हणजे दुसरी तिसरीला असेल त्यावेळेस इकडे आलो होतो. त्याच्यानंतर आज आलोय. आणि इथून समोरून मित्रांनो अजून खोल आहे. म्हणजे सांगता येणार नाही किती खोल आहे अजून. समोर साईडला ज्यावेळेस राम लक्ष्मण ज्यावेळेस वनवासाला आली होती त्या काळामध्ये असे बोहेर वगैरे केले जायचे मित्रांनो. आणि आता खाली चिखल पण खूप आहे मित्रांनो. बघा इथे समोरच्या साईडला चिखल वगैरे खूप आहे. आतमध्ये काही जाऊ शकत नाही आम्ही. एकदमच याचं झाड पण खूप आहे. बघा एकदम खोल आहे. खाली सगळे चिखल आहे. एकदमच खोल आहे मित्रांनो. चला मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. कारण खूप अडचणीत आम्ही आलो मित्रांनो. आणि हे बघा दरवाजा केवढा बघा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बघा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो. तुम्हाला जे बोहेर दाखवलं मित्रांनो हे बघा इथून आतमध्ये गेलो होतो आम्ही. एकदम आतमध्ये. आणि आतमध्ये इतकं खोल आहे ना. आणि माती पण खूप पडलेली मित्रांनो खाली असं चिखल वगैरे सारखं. आणि जुनं मंदिर आहे मित्रांनो. दत्त मंदिर म्हणून खूप जुनं पुरातन काळाचं मंदिर आहे. इकडे समोर साईडला बजरंगबलीचं मंदिर आहे. तिकडे दत्त महाराजांचं मंदिर आहे. आणि आता आम्ही इतक्यातच जाऊन आलो तिथून. आणि खूप खोल आहे मित्रांनो आतमध्ये. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. चला मित्रांनो धन्यवाद. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता नक्कीच. तो जो दरवाजा ना मित्रांनो तिथून घुसलं ना त्या दरवाजापासून तर इथून आतमध्ये असं इथपर्यंत निघतं मित्रांनो. आणि इथून किती खाली येते काही सांगता येत नाही.